हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण एक्सेलबद्दल पाहतोय, जे की MSCITच्या एक्झाममध्ये सुद्धा अत्यंत उपयोगी असणारे व्हिडिओज मी तुम्हाला सांगत आहे आणि इम्पॉर्टंट असणारे क्वेश्चन्सचे एक्सप्लेनेशनसुद्धा देत आहे. आता आज आपण पाहतोय की एक्सेलमध्ये आपण एखाद्या रो किंवा कॉलमची साईज कशा पद्धतीने वाढवू शकतो. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण वेगवेगळ्या वेजचा यूज करून रोची साईज आपण वाढवू शकतो, कॉलमची सुद्धा साईज आपण वाढवू शकतो, कमी किंवा जास्त करू शकतो. सो या अगोदरही मी एक्सेलचे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत या ए टू झेड एज्युकेशनमध्ये. तुम्ही जर ते व्हिडिओ अजून पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पहा, म्हणजे बेसिकपासून तुमची एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की नवनवीन ॲडव्हान्स जसे मी ऑप्शन्स तुम्हाला एक्सप्लेन करून व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेला तुम्हाला बेसिकचा काही डाऊट राहणार नाही आणि ॲडव्हान्समधले पुढचे व्हिडिओज असतील त्याची कन्सेप्टही तुमची नक्कीच क्लिअर होऊन जाईल. आता आज आपण पाहणार आहोत की रोची हाईट आणि कॉलमची विड्थ आपण कशा पद्धतीने चेंज करू शकतो आणि त्याचे असणारे वेगवेगळे वेज. आता तुमच्यासमोर हा टेबल आहे. सेम टेबल मी लास्ट व्हिडिओमध्ये यूज केलेला होता. सो सेम त्याच टेबलमध्ये मी तुम्हाला आज दाखवणार आहे की आपण रो आणि कॉलमची साईज कशा पद्धतीने चेंज करू शकतो. आता फर्स्ट वे आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुमच्या ज्या मी काही वेज सांगणार आहे ते तुमच्या लक्षात येतील. सो आपण पाहूया फर्स्ट वे टू चेंज कॉलम विड्थ अँड रो हाईट. आता इथे स्टुडंट नेम, मॅथ्स आणि टोटल किंवा इंग्लिश हे जे स्पेलिंग्स आहेत ते पूर्ण त्या सेलमध्ये आपल्याला दिसत नाही आहेत. सो आता हे प्रॉपर दिसण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर रोची साईज आपल्याला वाढवायला लागेल. सो रोची साईज वाढवण्यासाठी लास्ट व्हिडिओ मी ऑलरेडी सांगितलं आहे की लास्ट व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं तर फर्स्ट जी मेथड आहे ती बाय ड्रॅगिंग. म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, आता सपोज या डी कॉलमची साईज तुम्हाला वाढवायची आहे. सो इथे तुम्ही क्लिक करा आणि त्याच्या हेडिंगवरती ज्यावेळेला तुम्ही क्लिक करता त्यावेळेला टू हेडेड ॲरो, पण ते जे ॲरो आहेत ते लेफ्ट साईड आणि राईट साईडला तुम्हाला दिसतील. इथे लेफ्ट आणि राईट साईडला जे ॲरो आहेत, तुमचा माऊस पॉइंटर लेफ्ट साईड आणि राईट साईडच्या ॲरोमध्ये कन्वर्ट होतोय. त्यावेळेला तुमचं लेफ्ट माऊस बटन होल्ड डाऊन करा आणि फक्त तुम्ही काय करा, ड्रॅग करा माऊस पॉइंटर, त्या कॉलमची साईज वाढलेली तुम्हाला दिसून येईल. सेम वे ई कॉलममध्ये पण तुमचा माऊस पॉइंटर त्या हेडिंगवरती घ्या, तुमचा माऊस पॉइंटर काय होईल, टू हेडेड ॲरोमध्ये लेफ्ट साईड आणि राईट साईडच्या टू हेडेड ॲरोमध्ये कन्वर्ट होईल. लेफ्ट माऊस बटन होल्ड डाऊन करा आणि फक्त माऊस पॉइंटर ड्रॅग करा, त्यावेळेला काय होईल, त्या कॉलमची साईज चेंज होईल. सेम एफ हेडिंगवरती तुम्ही त्या माऊस पॉइंटरला प्लेस करा, नंतर तुमचा जो माऊस पॉइंटर आहे तो टू हेडेड ॲरोमध्ये कन्वर्ट होईल लेफ्ट साईड आणि राईट साईड. त्याच्यानंतर तो फक्त ड्रॅग करा. ड्रॅग केल्याबरोबर काय होईल, त्याची साईज चेंज होईल. सेम टोटलची सुद्धा वाढवण्यासाठी काय करा, ड्रॅग करा. म्हणजे बाय ड्रॅगिंग आपण कॉलमची किंवा रोची साईज कमी किंवा जास्त करू शकतो. आता सेम ज्या वेळेला तुम्ही कॉलम ड्रॅग करता त्यावेळेला टू हेडेड ॲरो हे लेफ्ट कॉलमच्या वेळी लेफ्ट आणि राईट साईडला त्याचे ॲरोज आहेत, लेफ्ट आणि राईट साईडला त्याचे ॲरोज आहेत. पण हे झालं कॉलमच्या बाबतीत. रोच्या बाबतीत काय होईल, तुम्ही ज्या वेळेला तुमचा माऊस पॉइंटर कॉलम रोच्या इथे घेता त्यावेळेला तुमचा जो माऊस पॉइंटर आहे तो अप अँड डाऊन ॲरो, टू हेडेड ॲरो पण अप आणि डाऊन याच्यामध्ये तुम्हाला कन्वर्ट झालेला दिसेल. त्यावेळेला तो आपल्याला ॲरो डाऊन किंवा अपला ड्रॅग करायचा आहे. त्यावेळेला काय होतं तर त्या रोची साईज आपल्याला वाढवता येते. कॉलमच्या वेळी लेफ्ट किंवा राईट साईडचा ॲरो असतो, तो आपल्याला लेफ्टला किंवा राईटला ड्रॅग केल्यानंतर कॉलमची साईज चेंज होते. रोच्या बाबतीत काय आहे, अप आणि डाऊन ॲरो येतात. त्या रोच्या हेडिंगवरती तुमचा माऊस पॉइंटर अप अँड डाऊन ॲरोमध्ये कन्वर्ट होतो. त्यावेळेला तुम्हाला तो माऊस पॉइंटर अप किंवा डाऊनला ड्रॅग करायचा आहे. त्यावेळेला त्याची साईज काय होतीये, चेंज होत आहे. अप अँड डाऊन, रो मीन्स अप अँड डाऊन, कॉलम मीन्स राईट अँड लेफ्ट बाय ड्रॅगिंग. फर्स्ट वे मी सांगितली आहे कॉलमची बाय ड्रॅगिंग. in case of column
म्हणजे कॉलमच्या वेळेला काय होईल तर तो लेफ्ट अँड राईट, आणि रोच्या बाबतीत अप अँड डाऊन. ज्यावेळेला अशा पद्धतीने आपण आपला माऊस पॉइंटर ड्रॅग करू त्यावेळेला कॉलम आणि रोची साईज चेंज होऊ शकते. कॉलमची साईज ज्यावेळेला चेंज करायची असेल तर बाय ड्रॅगिंग आपल्याला लेफ्ट किंवा राईट साईडला माऊस पॉइंटर ड्रॅग करायचा आहे, त्यावेळेला कॉलमची साईज चेंज होईल. आणि रोची साईज चेंज करताना बाय ड्रॅगिंग तुमचा माऊस पॉइंटर आहे तो अप अँड डाऊन मध्ये कन्वर्ट होईल. त्यावेळेला अप अँड डाऊन, 2 हेडेड ॲरो अप अँड डाऊन, त्यावेळेला तुम्ही रोची साईज अप किंवा डाऊनला ड्रॅग करून माऊस पॉइंटर ड्रॅग करून चेंज करू शकता. मला असं वाटतं की आता तुमच्या लक्षात आलं असेल की बाय ड्रॅगिंग कॉलमला कुठे ड्रॅग करायचं आहे आणि रोसाठी कुठे ड्रॅग करायचं आहे. ओके, ही झाली फर्स्ट मेथड आपली बाय ड्रॅगिंग. आता सेकंड मेथड आहे ती म्हणजे तुम्हाला इथे होम टॅबमध्ये सगळ्यात इथे सेकंड लास्टला सेल्स ग्रुप दिसतो. या सेल्स ग्रुपमध्ये इथे हा आहे फॉर्मॅट ऑप्शन. सेकंड ऑप्शन तुम्हाला ड्रॅग म्हणजे कॉलमची आणि रोची साईज चेंज करण्यासाठी काय आहे तर या होम टॅबमध्येच सेल्स ग्रुपमध्ये इथे हा फॉर्मॅट ऑप्शन आहे. या फॉर्मॅटमध्ये तुम्ही जेव्हा इथे क्लिक करता त्यावेळेला इथे रो हाईट आणि कॉलम विड्थ ऑप्शन दिसून येतील. रो हाईट आणि कॉलम विड्थ. रो हाईट म्हणजे काय, तुम्हाला रोची साईज हाईट चेंज करायची आहे. फॉर एक्झाम्पल मी आता रो हाईट सिलेक्ट करते. ज्यावेळेला रो हाईट मी सिलेक्ट करेन ऑप्शन त्यावेळेला हा रो हाईट डायलॉग बॉक्स तुमच्यासमोर दिसेल. यामध्ये तुम्हाला इथे आता ऑलरेडी याची रो काय हाईट काय आहे 35.25. मी ही चेंज करते आणि इथे फक्त 20 टाईप करते आणि ओके. तुमच्या लक्षात येईल स्टुडंट नेम जे आहे त्या सेलची साईज चेंज झालेली आहे. मी पूर्ण टेबल सिलेक्ट करते आणि होम टॅबमध्ये जाऊन इथे या सेल्स ग्रुपमध्ये इथे हा फॉर्मॅट ऑप्शन आहे. या फॉर्मॅट ऑप्शनवरती मी क्लिक करते. रो हाईट ऑप्शन आहे तो सिलेक्ट करते आणि इथे मी 30 आणि ओके म्हणते. 30 टाईप करून मी ओके म्हणते. आलं तुमच्या लक्षात? अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, या रोची हाईट चेंज करू शकतो. फॉर एक्झाम्पल अगेन रो हाईट आणि इथे मी 45 टाईप करते आणि ओके. सो अशा पद्धतीने काय झालेले आहे, रोची हाईट चेंज झालेली आहे. आता आपण पाहूया कॉलम विड्थ. सेम वे तुम्हाला फक्त एकाच कॉलमची विड्थ वाढवायची असेल तरी तुम्ही वाढवू शकता, किंवा होल टेबलमध्ये असणाऱ्या कॉलमची जर विड्थ वाढवायची असेल तरीही तुम्ही वाढवू शकता. त्याच्यासाठी सिलेक्शन इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एकाच सेलची वाढवायची आहे, एकाच कॉलमची वाढवायची आहे तर फक्त एकच तेवढाच कॉलम तुम्ही सिलेक्ट करू शकता. पण तुम्हाला एंटायर टेबलमध्ये असणाऱ्या कॉलमची जर विड्थ वाढवायची असेल तर तुम्ही पूर्ण टेबल सिलेक्ट करू शकता. सिलेक्शनवरती डिपेंड आहे. सो होम टॅबमध्ये इथे सेल्स ग्रुपमध्ये इथे हा फॉर्मॅट ऑप्शन आहे. या फॉर्मॅट ऑप्शनवरती क्लिक करून मी कॉलम विड्थ हा ऑप्शन सिलेक्ट करते. आता कॉलम विड्थ ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर हा कॉलम विड्थ नावाचा डायलॉग बॉक्स तुमच्यासमोर दिसतोय. इथे तुम्ही कॉलम विड्थ, आता इथे मी विड्थ 25 टाईप केलेली आहे आणि ओके म्हणते. तुमच्या लक्षात येईल की पूर्ण ज्या टेबलची विड्थ आहे कॉलम्सची ती चेंज झालेली दिसून येईल. पुन्हा मी एंटायर टेबल सिलेक्ट करते, फॉर्मॅट कॉलम विड्थ आणि आता इथे 25 आहे, मी 45 टाईप करते आणि ओके म्हणते. आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता की या 2 वेजनी तुम्ही तुमच्या टेबलमध्ये असणारे रो आणि जे कॉलम आहेत त्या पूर्ण रो आणि कॉलमची साईज तुम्ही चेंज करू शकता बाय ड्रॅगिंग, किंवा तुम्ही होम टॅबमध्ये जाऊन या सेल्स ग्रुपमधील या फॉर्मॅटचा ऑप्शन सिलेक्ट करा आणि तुमच्या रोची हाईट आणि कॉलमची विड्थ तुम्ही चेंज करू शकता. सो आपण आज टेबलच्या बाबतीत असणारी रोची साईज आणि कॉलमची साईज 2 वेजनी कशा पद्धतीने इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो हे पाहिलेलं आहे. सो सेम प्रॅक्टिकल तुम्ही घरी करून पहा आणि तुम्ही एक टेबल क्रिएट करा आणि त्या क्रिएट केलेल्या टेबलला जे काही इफेक्ट मी अप्लाय केलेले आहेत म्हणजे फॉन्ट ग्रुपचा यूज करा, अलाइनमेंट ग्रुपचा यूज करा, तुमचा एक इफेक्टिव्ह असा टेबल क्रिएट करा. तुम्ही टेबलच्या टेक्स्टला वेगवेगळे कलर्स द्या आणि
कलर अप्लाय करून झाल्यानंतर तुम्ही त्या रो आणि कॉलमची साईज प्रॅक्टिकली चेंज करून पहा, म्हणजे तुमच्या प्रॉपर स्टेप्स लक्षात राहतील आणि प्रॅक्टिकलही तुम्ही कंप्लीट करू शकता. म्हणजे प्रॅक्टिकल एकदा कंप्लीट झालं की MSCITच्या एक्झाममध्ये कसेही क्वेश्चन्स आले एक्सेलच्या बाबतीत तरीही तुम्ही अगदी आरामात ते क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकता. हे अत्यंत महत्त्वाचे आणि बेसिक इन्फॉर्मेशन आहे, काहीही अवघड नाही आहे. याच्यासाठी फक्त प्रॅक्टिकल करणं अत्यंत गरजेचं आहे. सो घरी हे तुम्ही प्रॅक्टिकल करून पहा, म्हणजे तुमची ही सुद्धा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल की आपण रोची कशा पद्धतीने हाईट वाढवू शकतो आणि कॉलमची विड्थ कशा पद्धतीने वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. सो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.